खाऊन रूप खरोखर येतं की नाही मला माहिती नाही, पण रेग्युलर एक्सरसाइज आणि प्रॉपर डाएट केल्यानंतर तर नक्कीच येतं. आणि थोडंफार स्किन केअर, त्या मानाने स्किन केअर रुटीन मी अजिबात फॉलो करत नाही, इतकी आळशी आहे. पण मला एक गोष्ट नक्की माहिती आहे की जर मी जिम आणि डाएट यावरती फोकस केलं ना तर खूप भारी स्किन होते. माझं एक सजेशन राहील प्रत्येक मुलीला की तुम्ही जिम करा, वजनं उचला आणि बघा तुमच्यामध्ये काय बदल दिसतोय. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट या सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टींमधूनच होत असते. माझा वर्कआउट मी कंप्लीट केला आणि त्यानंतर खाली लायब्ररीमध्ये गेले आणि खरं तर आज काहीच मूड नव्हता पुस्तक वाचायचा, पण मला हे एक मॅगझिन सापडलं फ्रोझन आणि यावरती एक मूवीसुद्धा आहे. तो मूवी बघण्यात खरी मजा आहे. इतकी जिम केली आहे म्हटल्यानंतर पोटामध्ये कावळे ओरडायला लागले. म्हटलं चला आता लवकर जेवून घेते आणि या कांद्याने बघा मला किती रडवलं. आता थोडंफार डाएटकडे सुद्धा मी लक्ष द्यायला सुरुवात केली आणि मागचे 6 वर्ष झालं मी ही रेसिपी बनवून खाते. जेवण केलं म्हटलं जरा वेळ आराम करावा, कसलं काय माझा राईडला जाण्याचा टाईम झाला, त्यामुळे सनस्क्रीन लावली आणि घराबाहेर पडले. हॉर्स रायडिंग करण्याच्या आधी भर उन्हात मला 2 व्हीलर राईड करावी लागली. ग्राउंडवरती पोचले आणि बरं वाटलं. तसं तर मी अजून ट्रॉटच करते, कॅन्टॉरला सुद्धा लवकरच जाईल, पण शायनिंग मात्र मी अशी मारते जसं काय मला खूप भारी प्रोफेशनल रायडिंग जमतं. असो, कोणाला रायडिंग दाखवण्यापेक्षा मला हे सगळं करण्यामध्ये खूप मजा येते, त्यातच मी खूप खुश आहे. 600 किलोच्या जनावराला हँडल करणं काही सोपं नाहीये. हॉर्स रायडिंग करायला डेअरिंगच लागते बघा. राईड करून आल्यानंतर संध्याकाळी मात्र मी नेहमीचं माझं रुटीन मधलं वॉक करण्यासाठी गेले. इतक्या भारी वातावरणामध्ये चालायला जाणं हे फक्त कारणच असतं, खरं कारण तर या चंद्राकडे बघणं असतं. किती सुंदर आहे बघा ना.